बुलढाणा नगर परिषदसाठी 68,997 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी 15 विभागातील 30 जागांसाठी होणार मतदान। राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगर परिषदसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्हा मुख्यालय असलेल्या नगर परिषदेसाठी 68,997 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। शहरात एकूण 15 प्रभाग आहेत आणि 30 जागांसाठी आणि जनतेतून नगराध्यक्षांसाठी ही निवडणूक होणार आहे। 76 मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे। मतदान प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी योग्य सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून सर्वच नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे। सार्वत्रिक नगर परिषद निवडणूक बुलढाणा नगर परिषद यासाठी नॉमिनेशन हे सोमवारपासून म्हणजे 11 तारखेपासून ते 10 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत स्वीकारलं जाणार आहे। नॉमिनेशनची जी वेळ आहे ती सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे आणि 17 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत हे नॉमिनेशन स्वीकारलं जाणार आहे। जी छाननी होणार आहे ते 18 तारखेला छाननी होणार आहे सकाळी 11 वाजल्यापासून आणि माघार जी आहे ती माघार 19, 20 आणि 21 या 3 दिवशी माघारची मुदत असणार आहे। ज्यामध्ये अपील होणार आहे न्यायालयामध्ये तर त्यासाठी माघाराची मुदत आहे ती 25 तारखेपर्यंत असणार आहे। आपले जे त्यानंतर जे चिन्ह वाटप आहे ते चिन्ह वाटप हे 26 तारखेला सकाळी 11 वाजता होणार आहे आणि त्यानंतर मग त्याचे उमेदवार निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची जी अंतिम यादी आहे ती अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्यानंतर मतपत्रिका छपाई होणार आहे। तर त्यानंतर आपला जो मतदानाचा दिवस आहे तो दिवस 2 डिसेंबर रोजी आहे आणि 2 डिसेंबरला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे आणि जी मतमोजणी आहे ती मतमोजणी लगेच पुढच्या दिवशी म्हणजे 3 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे। बुलढाणा नगर परिषदेसाठी एकूण जे मतदारांची संख्या आहे ती एकूण 68,997 आहे। एकूण 15 प्रभागामध्ये 30 जागेवर ही निवडणूक होणार आहे आणि तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा ही निवडणूक होणार आहे। निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी 4 अशी आपण कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार आहोत। आपले जे एकूण 76 मतदान केंद्र आहेत 76 मतदान केंद्रावर प्रत्येक मतदान केंद्रावर 5 मतदान कर्मचारी, शिपाई आणि पोलीस कर्मचारी अशा पद्धतीने ही मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची आम्ही नेमणूक करणार आहोत। त्यासाठी मतदानाच्या दिवशी पुरेसा पोलीस बंदोबस्त नेमला जाणार आहे। तसेच ही प्रक्रिया जी मतदानाची आहे ती शांततापूर्व व पारदर्शकपणे पाडण्यासाठी हे सर्व आम्ही सज्ज आहोत। तसेच मतदारांना आव्हान आहे की त्यांनी या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करून अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करावे।